व या भाविकांची आपल्या भक्तीची उपासना करण्यासाठी विठ्ठलाची मंदिरे ही निरनिराळ्या ठिकाणी अगदी प्राचीन काळापासून बांधलेली आहेत. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराप्रती एक सुप्त असे आकर्षण भाविकांमध्ये आढळून येते. मात्र पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराप्रमाणेच अजून एक विठ्ठल मंदिर भारतामध्ये आहे, ज्याच्याकडे संपूर्ण जगभरातील पर्यटक आकर्षले जातात. हे विठ्ठल मंदिर म्हणजे कर्नाटकातील हंपी येथील विठ्ठल मंदिर. तुंगभद्रा नदीच्या काठी हंपी येथे विठ्ठल मंदिर विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधले गेले. या मंदिराला वर्ल्ड हेरिटेज साईट दर्जा देण्यात आलेला आहे. नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असावी केवर. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असावी केवर. उभय ठेविले हात कटीवर. उभय ठेविले हात कटीवर. पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. परब्रह्म हे भक्तासाठी. परब्रह्म हे भक्तासाठी. मुके ठाकले भीमीसाठी. मुके ठाकले भीमीसाठी. उभा राहिला भाव सावयव गणुके कुंडलिकाचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. हा विठ्ठल कानडा राजा का बरं? विठ्ठलाला उत्तर कर्नाटकातील बरेच भक्त विठ्ठल हा कर्नाटकू आहे, तो कानडा राजा आहे असे मानतात. कानडा म्हणजे समजण्यासाठी अवघड. कानडा म्हणजे गूढ गम्य. कानडा म्हणजे ज्याची भाषा अवघड आहे. कानडा म्हणजे ज्याचा रहिवास कर्नाटक राज्यात आहे. कर्नाटकात हंपी येथील विठ्ठल मंदिर आहे, त्यामुळे पण विठ्ठलाला कानडा असे विदूर लागले असणार. तेथील संत पुरंदरदास यांनी पण विठ्ठल भक्तीवर काव्य केले आहे. म्हणूनच गदिमांनी आपल्या काव्यात पुरंदराचा हा परमात्मा असे म्हटले आहे. विठ्ठलाचे रूप माझ्या समजण्या पलीकडचे आहे. तू मला समजणार तरी कसा? कारण तू निर्गुण निराकार आहे. कमरेवर हात ठेवलेले सावळे सुंदर मनोहर रूप तर घेतलेच, पण त्याशिवाय वेळोवेळी आपल्या भक्तांच्या जीवनात विविध रूपे घेऊन तो कसा सामील झालाय याचा पण भक्तांना ठाम पत्ता लागू दिला नाही. त्याची सगुण आणि निर्गुण अशी दोन्ही रूपे विलक्षण आहेत. त्याच्या दिव्य तेजाने डोळे दिसतात. त्याचे अवर्णनीय लावण्य पाहून मन मुग्ध होते. अवाक झाल्यामुळे बोलायला शब्दच सापडत नाही, पण मनोमनी संवाद होतो. त्याच्या दर्शनाने दिग्मूढ होऊन काही कळेनासे झाले. पाया पडायला गेले तर पाऊलच सापडेना. इतकेच नव्हे तर त्याचे अमूर्त रूप आपल्याकडे पाहत आहे की पाठमोरे उभे आहे.
ते सुद्धा समजत नाही. असा हा कानडा हो विठ्ठल आहे. चर्मचक्षूंना तो उमगत नाही, पण मनचक्षूंना त्याची खूण पडते. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किरण वाकती ऍक्च्युली फ्रंट वरनं घ्यायला पाहिजे. इथून का शांतच होईल बाजू आणि पूर्ण कॉम्बिनेशन तेज पुंजाळले अगणित लावण्य तेज पुंजाळले न वर्णने तिची शोभा कानडा विठ्ठलू करनाट कानडा विठ्ठलू करनाट वारकरी संप्रदाय आणि वारकरी पंथ भारताला एक महत्त्वपूर्ण वैष्णव संप्रदाय आहे, जो एकेश्वरवादला मानतो आणि विठ्ठलाच्या पूजेवर ध्यान केंद्रित करतो. वारकऱ्यांनुसार या संप्रदायाचा आरंभ पुंडलिकाने केला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल याला पुरावा मानतात, तर काहींच्या मध्ये ज्ञानेश्वरांनी हा पथ बनवला आहे असे मानतात आणि म्हणतात, ज्ञानदेव रचियाला पाया. नामदेव, एकनाथ, तुकाराम, जनाबाई, विसोबा खेचर, सेवा नावी, नरहरी सोनार, सावंता माळी, गोरा कुंभार, कान्हो पात्रा, चोखामेळ यासारखे संतांनी वारकरी संप्रदायाला आपलंसं केलं आणि विठ्ठल भक्तीवर आपले काव्य केले. मोर्चे लावा भीमा तीरी वेढा वेढा रे पंढरी वेढा वेढा रे वेढा वेढा रे वेढा वेढा रे वेढा वेढा रे पंढरी मोर्चे लावा भीमा तीरी वेढा वेढा रे पंढरी. सहाव्या शताब्दीत पुंडलिक नावाचा एक भक्त पंढरपूर महाराष्ट्रात जन्मला. पुंडलिकाची आपल्या आई वडिलांवर आणि श्रीकृष्णावर अनन्य भक्ती होती. पुंडलिक स्वभावाने अत्यंत सरळ, भोळा व प्रामाणिक होता. श्रीकृष्णाला त्याचा हाच स्वभाव खूप आवडला. एक दिवस श्रीकृष्ण तयार होऊन जाऊ लागले. त्यांना जाताना पाहून रुक्मिणीने विचारले, कुठे जात आहे? त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, एका भक्ताला दर्शन द्यायला मी पृथ्वीवर जातोय. हे ऐकून रुक्मिणीला पण त्या भक्ताला बघायची इच्छा झाली. म्हणून श्रीकृष्ण आणि रुक्मिणी दोघे जण पुंडलिकाच्या घरी गेले. नाथा, कुठे निघाला? एका भक्ताला दर्शन द्यायला मी पृथ्वीवर चाललो आहे. असा कोणता भक्त आहे त्याला दर्शन द्यायला तुम्ही पृथ्वीवर चाललाय? आहे ग, असा माझा एक परमभक्त. त्याला दर्शन देण्यासाठी मला पृथ्वीवर जावेच लागणार.
मला पण त्या भक्ताला बघायचे आहे तरी कोण हा, ज्याच्यासाठी तुम्ही मला सोडून जाताय? मी पण येणार तुमच्या बरोबर. चल मग तर. तू पण पुंडलिकाची माझ्यावर असलेली भक्ती पाहाच. पुंडलिका, ए पुंडलिका, कोण आहे दारावर? मी आणि रुक्मिणी तुला दर्शन देण्यासाठी आलो आहोत. हे नाथ, मी माझ्या वडिलांची सेवा करतो आहे. तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावीच लागेल. तोपर्यंत या विटेवर उभा राहून प्रतीक्षा करा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. अशा या पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी नारायण 28 युगे विटेवर उभा. सावळा विठ्ठलाला भक्तांची ओढ आहे, म्हणूनच सर्व भक्त एकादशीला विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर असतात. लागली से आस, भेटी लागी जीवा, लागली से आस, भेटी लागी जीवा, लागली से आस. अभंग हा प्राचीन मराठी साहित्यात विकसित झालेला विशेष काव्य प्रकार आहे. अभंग एक अक्षरवृत्त किंवा छंदाचा प्रकार आहे. काव्य प्रकार म्हणून प्रामुख्याने आध्यात्मिक आशयाच्या अभिव्यक्तीसाठी वारकरी संप्रदायातील संतांनी या काव्य प्रकाराचा व छंदाचा प्रथम उपयोग केला. अभंग हा विठ्ठलाची स्तुती करण्यासाठी गायला जाणाऱ्या भक्ती काव्याचा एक प्रकार आहे. संत नामदेवांची अभंग गाथा सुमारे 2500 अभंग प्रसिद्ध आहे. त्याची सौरशेनी भाषेत काही अभंग रचना केली आहे. त्यातील 62 अभंग नामदेव की मुखबाणी शीख पंथांच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखीत लिपीत घेतलेले आहे. नामदेवची विठ्ठलावर असीम भक्ती होती.
लहानपणी नामदेवाचा निरागस भक्ती आणि प्रेमासाठी विठ्ठलाला पाझर फुटले. नामदेवा, मी आणि तुझी आई काही दिवसांसाठी बाहेरगावी चाललो आहोत. त्यामुळे तू रोज विठ्ठलाला दुधाचा नैवेद्य अर्पण करूनच मग जेवशील. असे तू नाही केलेस तर विठ्ठल रागावतील व शाप देतील. आपलं अहित होईल. अरे विठ्ठला, तू माझ्या हातून दूध का पित नाहीस? माझ्या वडिलांच्या हातून तर तू रोज दूध पित होता. मी 3 दिवसापासून काही खाल्ले नाही. मला खूप भूक लागली आहे. आज जर तू दूध प्यायले नाही तर मी तुझ्या विटेवरती डोकं आपटीन. नामदेव, उठ बा. आवाज गेला. शुरू करो. का रे नामदेव, तू रोज विठ्ठलाला दूध अर्पण करत होता ना? मग दे बरं मला विठ्ठलाला अर्पण केलेले दूध. ते तर विठ्ठलाने पूर्ण दूध प्यायलं. खोटं बोलू नकोस नामदेव, नाहीतर पाप लागेल. बाबा रोज विठ्ठल माझ्या हातून दूध पित होता. असे का? मग माझ्या समोर उद्या विठ्ठलाला दूध अर्पण कर बरं. गजर माऊलीचा गजर
तो नाम्याची खीर चाखतो असा हा विठ्ठल आपल्या भक्तांसाठी धावून येतो. संत गौरोबा सतत श्री विठ्ठलाचे स्मरण करत भक्तिरसात ते देहभान विसरून हरवून जातात. तेव्हा गौरोबाची बायको आपल्या बाळाला घेऊन येते. अरे वा, आज आई आणि मुलगा दोघेही विठ्ठलाच्या आरतीला आले. काही वेळेसाठी तुम्ही विठ्ठलाला विसरून घर आणि परिवारासाठी लक्ष द्या तर तुमची खूप कृपा होईल. विठ्ठल पण आपल्या परिवाराचाच हिस्सा आहे. हो हो, तर सगळ्या परिवारासाठी समान वेळ द्यायला पाहिजे ना. बघ, या विठ्ठलानेच तुला माझी अर्धांगिनीसाठी निवडले आहे आणि आपला मुलगा पण विठ्ठलानेच दिला आहे. मग या बाळाला विठ्ठलाचा प्रसाद समजून थोडा वेळ द्या. कधीतरी याला आपल्या जवळ घ्या, मांडीवर बसून खेळवा. जर तुम्ही सगळं प्रेम त्या विठ्ठलालाच द्याल तर या माझ्या छोट्या विठ्ठलाला काय उरेल? ही ओली माती. मग दे माझ्याजवळ. अरे हा तर झोपला. तुमचं काम सोपं झालं. सांभाळा छोट्या विठ्ठलाला. मी येते विहिरीवरून पाणी घेऊन. लक्ष ठेवाल बरं. आज मी विठ्ठलासाठी सुरेख माठ बनवीन आणि त्यात पाणी भरून रोज विठ्ठलाला स्नान करवीन. कुठे आहे माझं बाळ? माझं बाळ कुठे गेलं? अहो माझं बाळ सापडत नाही. कुठे गेलं? जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. हे काय केलं तुम्ही? माझ्या बाळाला पायाखाली तोडलं.
माझं बाळ. मला माहित नाही ग बाळ इथे कसे आले ते. तुम्हाला कसे कळणार? तुम्ही तर अंधभक्त, तुम्हाला आपल्या मुलाचा चेहरा पण दिसला नाही. तुम्ही हत्या केली, हत्या. आपल्याच पुत्राचे प्राण घेतले तुम्ही. पापी, पापी तुम्ही. हे काय झालं विठ्ठला? माझ्या हातून हे पाप माझ्या हातून कसे घडले? अजूनही तुम्ही त्या काळ्याचं नाव घेताय. अरे तुमच्या पूजा अर्चनानी त्याचं पोट भरलं नाही. त्यांनी माझ्या बाळाचा बळी मागितला आहोत. अशा कठोर हृदयावाल्या काळ्यासाठी माझ्या घरात अजिबात जागा नाही. अगं असं करू नाही. अनर्थ झाला आता. मी जे करते ते मी आधीच करायला पाहिजे होतं, तर माझं बाळ जिवंत असतं. हो, हे काय झालं? अनर्थ झाला. हे काय झालं विठ्ठला? माझ्या हातून अपराध झाला. तो अपराध झाला असेल तर त्याची शिक्षा मला दे. माझ्या मुलांनी काय केलं? माझ्या पायाखाली तो तुडवला गेला. त्या विठ्ठलासाठी तुम्ही माझ्या बाळाला मारून टाकलं. हे काय झालं विठ्ठला? हे अनर्थ असे कसे झाले विठ्ठला? धन्य आहे तू गोरा. इतक्या कठीण परिस्थितीत पण तू माझी साथ सोडली नाहीस. तुझ्यासारख्या भक्तावर मला गर्व आहे. मला क्षमा करा विठ्ठला. मी तुम्हाला नमस्कार करू शकत नाही. त्यात तुम्हाला माझं स्वार्थ वाटेल, पण माझ्या पुत्राचे प्राण गेले. हो, तू पण धन्य आहे माते, जी आपल्या मुलासाठी देवाशी म्हणते आहे. जसा तुझ्यासाठी तुझं बाळ आहे तसे माझ्यासाठी माझे बाळ आहे. कोणी आपल्या बाळाला दुःखी पाहू शकत नाही. माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ आलं. रांगत रांगत माझं बाळ आलं. तुमच्या विठ्ठलांनी माझं बाळ वाचवलं. बाळ नाही, भक्तीवरचा विश्वास वाचवला. भुवरी अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली. ही बरेच किरी निज सुख हे विठ्ठल विठ्ठल माऊली. युगे युगे जिथे बरी योग कर छटावरी. करुणावरी आला माझा कानडा खेळवारी. सावळा माझा राजा गजराज होला. हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली. असा हा विठ्ठल भूवरी अवतरला. विठ्ठल माऊली भावाची भुकेली. देव भावाचा भुकेला दुरी नाही त्याला. या उक्तीला साथ संत जनाबाईंनी केलं. जनाबाई उपेक्षित पण बहुगुण संपन्न संत कवयित्री होती. जनाबाई महाराष्ट्रातली एकमेव संत कवयित्री होती जिच्या वाणीतून स्त्रीमन अभिव्यक्त होते. जनाबाईला आपल्या स्त्रीत्वावर गर्व होता. स्त्री जन्म म्हणून या न व्हावे उदास असे म्हणून संपूर्ण स्त्री जातीला तिने दिशा दिली. जनाबाईंनी संत नामदेवांना आपले गुरु मानले होते.
म्हणून तिला नाम्याची दासी असे म्हणतात. संत जनाबाईंची अत्यधिक महत्त्वपूर्ण विशेषता ही आहे की तिला स्वतःला अलौकिक म्हणून घेण्याचा मोह नव्हता. ती स्वतः मानव राहिली व विठ्ठलाला पण मानवीय धरेवर उभे केले. आपल्या कठीण श्रमाने विठ्ठलाला आपलं साथी केलं. कामामध्ये तिने विठ्ठल शोधला. जनीच्या घरी विठ्ठलाला काम करताना पाहून रुक्मिणीच्या मनात तिच्याबद्दल द्वेष निर्माण झाला. रुक्मिणी विठ्ठलावर रुसून बसली. साक्षात लक्ष्मी जिच्याजवळ सर्व शक्य आहे तरी सुद्धा आपला नवरा दुसरीकडे काम करतो आहे हे काही रुक्मिणीला सहन झाले नाही. ती विठ्ठलावर रुसली. तिने अबोला धरला. तिची समजूत काढण्यासाठी विठ्ठलाला सुद्धा खूप श्रम पडले. संसार पिलना
महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. वारी शब्दाचा अर्थ म्हणजे येर-झार. पंढरपूरची वारी करायची म्हणजे आपल्या घरून पायी चालत पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूरला जायचे आणि भगवंताला भेटून घरी परत यायचे. अनेक भक्त एकत्र येऊन भजने गात कथा करीत पंढरपूरला पायी जातात तेव्हा त्या समूहाला दिंडी असे म्हणतात. वर्षातील आषाढ शुक्ल एकादशीच्या पर्वावर संपूर्ण महाराष्ट्रातून गावोगावच्या देवस्थानांच्या दिंड्या 15 ते 20 दिवसाच्या पायी प्रवास करून पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनास येतात. वारी ही प्रथा फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील दिंडीतील वारीला जात होते असे सांगितले जाते. तुकाराम महाराज सुद्धा पंढरपूरची वारी करत असत. त्यांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी सन 1685 साली तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाण्याची प्रथा सुरू केली. साऱ्या जगाचा परी तू आम्हानेकरांची विठुमाई.